नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपली जी काही महाराष्ट्राची विद्यापीठ भरती आहे म्हणजे कृषी सेवक कृषी सहाय्यक त्याचा जो काही अभ्यासक्रम असणार आहे, तर तो अभ्यासक्रम आपण आतापर्यंत जे काही नवीन विद्यार्थ्यांसाठी ट्राय करत आहात, तर ते आतापर्यंत एवढंच त्यांना माहिती आहे की इंग्लिशचे 20 क्वेश्चन असतात 20 मार्क्ससाठी, मराठीचे 20 क्वेश्चन असतात 20 मार्कासाठी, त्यानंतर जनरल इंटेलिजन्सचे 20 प्रश्न 20 मार्कासाठी, जनरल नॉलेज 20 प्रश्न 20 मार्कासाठी आणि ऍग्रीकल्चरचा जो काही सब्जेक्ट आहे तो 120 मार्काचा 120 प्रश्न 120 मार्कासाठी, असे टोटल 200 प्रश्न आणि 200 मार्क्स असणार आहे। 120 मिनिटाच्या टाइम मध्ये आपल्याला 2 तासामध्ये ही परीक्षा आपल्याला कव्हर करायची आहे। परंतु यामध्ये नक्की अभ्यास कसा करायचा आहे असा आपण एक डिटेल सिलेबस घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलसाठी लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर ऍग्रीकल्चर मित्रांपर्यंत ह्या व्हिडिओला नक्की शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आपण आजच्या व्हिडिओला। तर आपला जो काही कृषी सेवक आहे तर त्या इंग्लिश या सब्जेक्ट मध्ये आपल्याला 20 मार्कासाठी 17 टॉपिक्स आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, कव्हर करायचे आहेत। पहिल्यांदा काय आहे, अँटोनॉम्स, सिनोनॉम्स, रीडिंग कॉम्प्रेन्शन, त्यानंतर एरर स्पॉटिंग, फिलिंग द ब्लँक्स असणार आहे, अनसीन पॅसेज, त्यानंतर मिसिंग वर्ब, वर्ड फॉर्मेशन, आर्टिकल्स, ग्रामर्स, ऍडजेक्टिव्ह्ज, पॅराजंबल्स, आयडियोम्स अँड फ्रेसेस, क्लोज टेस्ट, सेंटेन्स करेक्शन, त्यानंतर वर्ब, ऍडवर्ब, मीनिंग, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट्स आणि सेंटेन्स रिअरेंजमेंट, एवढे 17 टॉपिक जे आहेत तर ते आपल्याला या इंग्लिश सब्जेक्ट मधून काय करायचे आहेत, कव्हर करायचे आहेत। याचे युट्यूबला देखील लेक्चर तुम्ही टॉपिक जरी टाकला तरी तुम्हाला याचे लेक्चर्स तुम्हाला भेटून जातील। त्यानंतर मराठीमध्ये आपल्याला वाक्यासाठी एक शब्द, त्यानंतर विरुद्धार्थी शब्द, विशिष्ट प्रस्तावन मागे येणारे शब्द, त्यानंतर एक शब्द प्रतिस्थापन, व्याकरण असेल, विरुद्धार्थी समानार्थी शब्द, काही व्याकरणाशी संबंधित प्रश्न म्हणजे जाती, मराठी व्याकरणातील सर्व 8 जाती, त्यानंतर मराठी शब्दसंग्रह, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एक शब्द वाक्यांशांबद्दल, त्यानंतर वाक्यरचना, वाक्यांचे प्रकार, त्यानंतर वाक्यांमधील त्रुटी शोधणे, नीतिसूत्रे आणि म्हणी आणि परिच्छेदावरील प्रश्न इत्यादी प्रश्न मराठीमध्ये तुम्हाला विचारले जातात। त्यानंतर रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्तामध्ये प्रॉब्लेम्स विथ डायरेक्शन, त्यानंतर प्रॉब्लेम्स विथ कॅलेंडर, वेन डायग्राम, एनालिसिस अँड एनॉलॉजी, त्यानंतर अल्फाबेटिकल सिरीज, नंबर सिरीज, कोडिंग अँड डिकोडिंग, क्लासिफिकेशन, मॅथमॅटिकल ऑपरेशन इत्यादी रिझनिंग मध्ये तुम्हाला टॉपिक कव्हर करायचे आहे। यामधून तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील। तर हे झाले इंग्लिश मध्ये। आता मराठीमध्ये पण पाहूया। मराठीमध्ये बुद्धिमत्तामध्ये दिशानिर्देशांसह समस्या, कॅलेंडरसह समस्या, फेन आकृती, विश्लेषण आणि सादृश्य, वर्णमाला मालिका, संख्या मालिका, कोडिंग आणि डिकोडिंग, वर्गीकरण, गणितीय ऑपरेशन्स हे मराठीमधून सिलेबस आहे। त्यानंतर मॅथ मधून सिंपल अर्थमॅटिक ऑपरेशन म्हणजे ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, त्यानंतर प्रॉब्लेम्स ऑन ऍव्हरेज, एलिगेशन अँड मिक्सचर, त्यानंतर तिसरा टॉपिक आहे स्क्वेअर रूट अँड क्यूब रूट, चौथा आहे टाइम अँड डिस्टन्स, प्रॉब्लेम ऑन ए ट्रेन, प्रॉब्लेम्स ऑन नंबर सिस्टीम, टाइम अँड वर्क आणि शेवटचा एरिया ऑफ ट्रायंगल, सर्कल अँड स्क्वेअर। एवढे टॉपिक्स आपल्याला मॅथमॅटिक्स साठी कव्हर करायचे आहेत। याचे संपूर्ण लेक्चर तुम्ही टॉपिकचं नाव जरी टाकलं तरी खूप सारे लेक्चर्स युट्यूबला तुम्हाला लगेच अवेलेबल होऊन जातात। त्यानंतर मराठीमधून साधे अंकगणित क्रिया, जोड, वजाबाकी, गुणाकार, सरासरीच्या समस्या, आरोप आणि मिश्रण, वर्गमूळ आणि घनमूळ, वेळ आणि अंतर, ट्रेन मधील समस्या, संख्या प्रणालीवरील समस्या, वेळ आणि कार्य, त्रिकोणाचे क्षेत्रफळ, वर्तुळ, चौरस इत्यादी हे आपल्या गणितासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे कृषी सेवक परीक्षेसाठी। त्यानंतर जनरल अवेअरनेस मध्ये जनरल क्वेश्चन ऑन कम्प्युटर अवेअरनेस, त्यानंतर इंटरनॅशनल अँड नॅशनल स्पोर्ट, तिसरा करंट अफेअर्स, चौथा जनरल सायन्स, पाचवा जिओग्राफी ऑफ द महाराष्ट्र। आता महाराष्ट्राचं जेवढं काही आता आपण पाहिलेलं आहे, जेवढं काही जनरल नॉलेजचा जो काही पार्ट आहे
तो जास्तीत जास्त महाराष्ट्र स्टेटचा आपल्याला विचारला जातो, कारण ही एक्झाम आहे ती महाराष्ट्र स्टेटची आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्त अभ्यास करताना महाराष्ट्राच्या गोष्टीवर जास्त फोकस केला तर तुम्हाला चांगला स्कोर होऊ शकतो. तर काय करायचे, जिओग्राफी ऑफ द महाराष्ट्र, त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अँड महाराष्ट्र हिस्ट्री, एवढं आपल्याला जनरल अवेअरनेस मधून काय करायचे आहे, टॉपिक कव्हर करायचे आहेत. मराठीमधून काय आहे तर जनरल अवेअरनेस आहे, सामान्य ज्ञान आहे, त्यामधून संगणक जागरूकता, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रीडा, चालू घडामोडी, त्यानंतर सामान्य विज्ञान, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचे राज्यघटना, महाराष्ट्राचा इतिहास यावरील सामान्य प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर जनरल अवेअरनेस झाल्यानंतर आपल्याकडे येतो तो ऍग्रिकल्चरचा पार्ट. तर ऍग्रिकल्चर मधून आपले जे काही टॉपिक्स आहेत, तर ऍग्रिकल्चर 120 मार्कासाठी आहे, आपल्या हातातले मार्क आहेत. तर याच्यामधून नॅचरल प्रॉपर्टी ऑफ लँड मधून तुम्हाला कोणते कोणते सब टॉपिक्स कव्हर करायचे आहेत, फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द सॉइल, सॉइल टेक्चर, सॉइल स्ट्रक्चर, सॉइल कंपोजिशन, सॉइल डेन्सिटी, सॉइल पोरोसिटी, सॉइल कलर, सॉइल स्टॅबिलिटी, सॉइल टेम्परेचर, त्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज, ऑर्गॅनिक मॅटर, कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी, pH, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, सॉइल फर्टिलिटी इंडिकेटर अँड सॉइल टेस्टिंग, एवढे पॉइंट्स तुम्हाला नॅचरल प्रॉपर्टी ऑफ लँड मधून एवढे पॉइंट्स तुम्हाला इम्पॉर्टंट आहे या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर बायोलॉजिकल प्रॉपर्टी ऑफ द सॉइल, त्यामधून रोल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, न्यूट्रिएंट अवेबिलिटी, इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट, त्याच्यामध्ये 3 टाइप्स आहेत ते आपल्याला माहिती आहे, मेजर, सेकंडरी अँड मायक्रो न्यूट्रिएंट. त्यानंतर टाइप्स अँड इम्पॉर्टंट सॉइल वॉटर मध्ये सॉइल वॉटर रिटेन्शन, मुवमेंट, ड्रेनेज, इरिगेशन मॅनेजमेंट, इफेक्ट ऑफ वॉटर ऑन क्रॉप अँड सॉइल, एवढे पॉइंट्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत. त्यानंतर टिलेज टॉपिक मधून तुम्हाला काय करायचं आहे, टाइप्स ऑफ टिलेज, इम्प्लिमेंट्स, कुठकुठले प्रायमरी सेकंडरी इम्प्लिमेंट्स आहेत ते, पर्पज अँड इफेक्ट ऑफ द टिलेज, एवढे पॉइंट्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत. त्यानंतर लँड मॅनेजमेंट अँड सॉइल कन्झर्वेशन, कॉजेस ऑफ द सॉइल इरोजन, टाइप्स ऑफ द इरोजन, प्रिव्हेन्शन मेजर, त्यानंतर लँड अँड वॉटर कन्झर्वेशन मेथड अँड गव्हर्नमेंट स्कीम, जे काही सॉइल कन्झर्वेशन साठी गव्हर्नमेंट स्कीम आहेत ते आपल्याला काय करायचे आहे, त्याच्यामधून कव्हर करायचं आहे, त्याच्यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर फर्टिलायझर मधून काय विचारलं जाऊ शकतं, ऑर्गॅनिक फर्टिलायझर, त्याचे टाइप्स, प्रॉपर्टी, प्रिपरेशन मेथड, केमिकल फर्टिलायझर मधून टाइप्स, इफिशियंट यूज, ऍप्लिकेशन मेथड, त्यानंतर इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, त्यानंतर ड्रायलँड ऍग्रिकल्चर मधून वॉटरशेड मॅनेजमेंट, सोशल फॉरेस्ट्री, सॉइल कन्झर्वेशन, इरिगेशन सिस्टीम मधून ड्रीप, मिस्ट अँड बायो इरिगेशन सिस्टीम. त्यानंतर क्रॉप कल्टिवेशन मधून क्रॉप ब्रीडिंग, हे एकदम डीप मध्ये करायचंय क्रॉप ब्रीडिंग. त्यानंतर क्रॉपचं क्लासिफिकेशन, फॅक्टर अफेक्टिंग क्रॉप ग्रोथ, कुठकुठले फॅक्टर्स क्रॉप ग्रोथवर अफेक्ट करतात ते लँड, वॉटर, क्लायमेट आणि ऍग्रिकल्चर सप्लाय इंडस्ट्रीज, एवढे पॉइंट्स तुम्हाला कव्हर करायचे. क्रॉप प्रोटेक्शन मधून प्रिन्सिपल ऑफ द डिसीज अँड पेस्ट कंट्रोल, बायोलॉजिकल कंट्रोल, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, इन्सेक्टिसाइड आणि फंजिसाइड्स, हे पण तुम्हाला यांची नावं करायची आहेत. त्यानंतर सीड प्रोडक्शन मधून टेक्निक्स, स्टेज ऑफ सीड प्रोडक्शन, हायब्रिड सीड प्रोडक्शन अँड व्हॅलिडेशन. क्रॉप वॉटर मॅनेजमेंट मधून इम्पॉर्टन्स त्याचे क्रॉप वॉटर मॅनेजमेंटचे, त्यानंतर त्याचे मेथड्स, त्याचे मेजरमेंट्स अँड टायमिंग्स ऑफ द इरिगेशन. त्यानंतर हॉर्टिकल्चर मधून नर्सरी अँड ऑर्चर्ड मॅनेजमेंट, जे काही नर्सरी आणि ऑर्चर्डचं जे काही मॅनेजमेंट आहे तर ते कशा पद्धतीने करतात हे अतिशय डीप मध्ये करायचंय. कल्टिवेशन ऑफ द फ्रूट क्रॉप, फ्रूट क्रॉपचं कल्टिवेशन अतिशय डीप मध्ये करायचे, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लायमेट विचारलं जाऊ शकतं, त्यामध्ये तुम्हाला पीएच विचारलं जाऊ शकतं, हे तुम्हाला डिटेल मध्ये करायचं आहे. त्यानंतर डिसीज अँड पेस्ट मॅनेजमेंट इन ऑर्चर्ड, जे काही ऑर्चर्ड आहेत आपल्या फळबागा आहेत तर त्यामध्ये डिसीज आणि पेस्ट मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं पाहिजे, कुठकुठल्या नवीन नवीन टेक्निक्स आहेत याकडे तुम्ही जास्त भर दिला पाहिजे. त्यानंतर व्हेजिटेबल अँड फ्लॉवर प्रोडक्शन मधून क्लासिफिकेशन, कल्टिवेशन टेक्निक्स ऑफ व्हेजिटेबल्स, स्कोप ऑफ द फ्लोरिकल्चर, फ्लोरिकल्चरचा स्कोप जास्त आलेला आहे तर तो स्कोप कशासाठी आहे तो. त्यानंतर ग्रीन हाऊस फ्लोरिकल्चर. त्यानंतर ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन मधून काय वाचायचे, प्रिन्सिपल अँड मेथड्स ऑफ एक्सटेन्शन, रोल ऑफ एक्सटेन्शन वर्कर, प्रोग्राम प्लॅनिंग, गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट स्कीम इन ऍग्रिकल्चर.
त्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंट इन ॲग्री बिझनेस मधून इम्पॉर्टन्स रोल ऑफ क्रेडिट सप्लाय, ॲग्रिकल्चर क्रेडिट इन्स्टिट्यूशन्स, त्यानंतर ॲग्रिकल्चर मार्केटिंग आणि कमोडिटी सेल हे इकॉनॉमिक्स मधून तुम्हाला पॉइंट्स कव्हर करायचे आहेत. त्यानंतर ॲग्रिकल्चर लेजिस्लेशन मधून इम्पॉर्टन्स लॉ, जे काही लॉ अँड ऍक्ट्स आहेत ते, त्यानंतर रेग्युलेशन ऑन फर्टिलायझर, पेस्टिसाइड्स अँड फॉरेस्ट कन्झर्वेशन इत्यादी पॉइंट्स तुम्हाला ॲग्रिकल्चर मधून कव्हर करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला महाराष्ट्रामधून आपल्याला प्रश्न विचारले आहेत, म्हणजे जे काही एक्सटेन्शन आहेत, जे काही आपल्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहेत, तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या यूज केल्या जातात, कृषी हवामान आपल्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने असणार आहे, तर यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जी काही माहिती मिळणार आहे, तर ती चारही कृषी विद्यापीठांच्या ज्या काही दैनंदिनी आहेत, कृषी दैनंदिनी, त्यामधून तुम्हाला ही संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही ह्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही आपला काय करा, की ज्या कृषी दैनंदिनी आहेत चारही विद्यापीठाच्या, तर त्या वाचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्यामधून जास्त प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे इंग्लिश, मराठी आणि तुमचं जे काही रिझनिंग आहे आणि मॅथमॅटिक्स आहे, तर ते मॅथमॅटिक्स साठी तुम्हाला काय आहे, की जे तुमचे जे काही लेक्चर्स आहेत, तर तुम्हाला क्लास लावण्याची जास्त काही गरज वाटत नाहीये, कारण तुम्हाला त्याचे लेक्चर्स तुम्हाला युट्यूब वरती भेटून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला आपला हा व्हिडिओ मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू.